काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी जिल्हा न्याय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या निरीक्षकांच्या अहवालानंतर पक्ष संघटनेत बदल होणार असल्याचे स्पष्ट संकेतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी दिलेत। अनुसूचित जाती जमातींच्या उपयोजनांसाठीचा राखीव निधी दुसरीकडे वळवणं तात्काळ थांबवा अशी मागणीच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांनी केली आहे। निधीचा वापर लाडकी बहिणीसारख्या योजनांसाठी वापरण्यात येतोय। शिक्षण, आरोग्य, पोषण, महिला कल्याण आणि आर्थिक विकासासाठीच या निधीचा वापर व्हायला हवा असंही गायकवाड म्हणाले। लाडक्या बहिणींना अजूनही एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री आहेत असं वाटतं। शिंदेंनी लाडक्या बहिणीला कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। लाच नाही तर जगण्याचा आधार दिलाय असं वक्तव्य केलंय नीलम गोऱ्हे यांनी। आम्हाला हिंदुत्वाचं प्रमाणपत्र उद्धव ठाकरेंनी द्यायची गरज नाहीये अशी जोरदार टीकाच मंत्री नितेश राणेंनी केली आहे। आम्ही आल्यावरती अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या जात नाहीत तर जय श्री राम अशा घोषणा दिल्या जातात असंही राणे म्हणालेत। मुघल मौलवी समोर झुकणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्वाचा सल्ला देऊ नये अशी टीकाच थेट राणेंनी केली आहे। अखेर वादानंतर मुंबईत मनसेचे नवे बॅनर्स झळकलेत आणि या बॅनर्सवरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाहीये। मनसेच्या पाडव्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबईतील शिवतीर्थ परिसरात नवीन बॅनर्स लावण्यात आले आणि याआधी एका बॅनरवरती बाळासाहेबांचा फोटो असल्यानं चर्चांना उधाण आलं होतं।